नमस्कार, मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर काल संध्याकाळी जरा पावसाचं वातावरण होतं आणि सगळीकडे खूप छान थंड हवा सुटलेली होती, कारण आता बरेच दिवस झाले खूप तापत होतं आणि पाऊससुद्धा काही येत नव्हता. पण आता सध्या छान सगळीकडे वातावरण आपल्याला बघायला मिळतं. तर आता अशा वातावरणात आपल्याला खूप छान आणि मस्त वाटतं. आणि संध्याकाळच्या वेळेला तर असं आजूबाजूला झाडं असली किंवा मग शेतामध्ये खूप छान वाटतं. आता एवढं आभाळ आलेलं होतं म्हटल्यानंतर पाऊस तर येणारच होता. पण तरीसुद्धा आता उन्हाळ्यामध्ये रोज याला मी असं पाणी घालायला लावायचे, तर त्यामुळे सवयीनुसार काल संध्याकाळी पण त्याने सगळ्या झाडांना पाणी द्यायला घेतलं. आणि छान असं आभाळ आलेलं होतं, त्यामुळे आज रात्री पाऊस येणार आहे असं तर नक्की वाटत होतं. पण याचं इथं पाणी देणं चाललं होतं, त्यामुळे म्हटलं चला थोडा वेळ तरी तो काहीतरी कामात गुंतून राहील, कारण मग रिकाम्या वेळेत काहीतरी जास्तीचं काम वाढवून ठेवायचं किंवा एखादी वस्तू खराब करायची एवढंच त्याला माहिती असतं. म्हणून मग मी सुद्धा थोडा वेळ त्याला झाडांना पाणी घालू दिलं. गेल्या काही महिन्यांपासून माझे मुलं घरी होते तेव्हापासून पण, आणि आता शाळा सुरू झाल्यानंतर सुद्धा घरी आल्यानंतर रामायण सुरू आहे तर ते बघायला त्यांना खूप आवडतं. आणि त्यात त्यांना काही गोष्टी माहिती नाही किंवा ज्या नवीन माहिती पडतात ते माहिती करून घेण्याचं त्यांना खूप उत्सुकता असते. त्यामुळे मग ते आवडीने आणि उत्सुकतेने सगळी मालिका बघतात. आणि आपल्यालासुद्धा छान वाटतं, कारण नेहमी कार्टून किंवा वेगवेगळी किंवा छोट्या मुलांचे बरेचसे सिरियल किंवा आणखीन वेगवेगळे कार्टून असतात, तर ते बघण्यापेक्षा हे असं काही बघितलं की मग खूप छान वाटतं. आणि माझी मुलगी तर रोज आल्यानंतर एकदा तरी 1-2 एपिसोड त्याचे नक्की बघते. तर खूप छान वाटतं. आणि संध्याकाळच्या वेळेला मग असं मस्त असं वातावरण आमच्या घरी तयार होतं. आणि माझी मुलगी जरी छान असं मन लावून सगळी सिरियल बघत असली तरी ह्याचं काहीतरी वेगळंच चालू असतं. याला एखादा सीन बघितला की बस तो तिथून उठून जातो आणि त्यानंतर त्याला जे करायचं तेच तो करतो. त्यामुळे तो काही फार जास्त आवडीने बघत नाही, पण ती जेव्हा बघते तेव्हा वेळ का होईना पण तो सुद्धा बघत असतो. सीता माता की खोज की यात्रा आरंभ करते हैं। युद्धपति विनत, आप अपने दल का नेतृत्व करते हुए पूर्व दिशा में जाएंगे। कौशल महाबल, आप अपने दल को लेकर उत्तर की ओर जाएंगे। और हमारी समझ से परे है, हमें हर दिशा में खोज करनी होगी। सकाळी मुलं स्कूलला गेल्यानंतर किती छान आणि निवांत वेळ असतो, पण संध्याकाळी मात्र मग असे सगळ्यांचे वेगवेगळे आवाज घरामध्ये चालू असतात आणि बाहेरचे आवाज वेगळे. त्यानंतर टी व्हीसुद्धा चालू असतो आणि माझ्या मुलाचं इकडे त्याचं खेळणंसुद्धा चालू असतं. त्यानंतर आमच्या मनूचा आवाज वेगळाच असतो. अशी संध्याकाळची धावपळीची संध्याकाळ आपल्याला म्हणता येईल. तर असं सगळं आमचं संध्याकाळच्या वेळेत चालू असतं. त्यानंतर मग दिवा वगैरे लावल्यानंतर थोडा वेळ मुलं शांत बसतात किंवा मग खाली खेळायला जातात. त्यावेळेस मग मी काहीतरी वाचायचं असेल किंवा मग मुलं नसले की मग असं निवांत वेळात मी स्वयंपाकाची काही पूर्वतयारी करायची असेल तर ती करून घेते, कारण मग स्वयंपाकालासुद्धा वेळ लागत नाही आणि आपली कामंसुद्धा पटापट होतात. जसं की एखाद्या वेळेस काहीतरी भाजी करायची असेल तर ती जर तोडता येण्यासारखी असेल तर ती तोडून ठेवते, किंवा मग लसूण वगैरे सोलायचा असेल तो मी सोलून ठेवते. आता लसूण तर मी आठवड्यातून एकदा एकच दिवस सोलून घेते, जेणेकरून मग तो पुढचा आठवडाभर मला व्यवस्थित पुरतो. आता काल आम्ही जे रात्रीच्या जेवणामध्ये खाल्लं तर ते आता मी तुम्हाला पुढे दाखवतेच. खरं तर त्याला आम्ही काही नाव दिलेलं नाही. आम्ही असंच 1-2 वेळा ते करून बघितलं तर मुलांना खूप आवडलं, त्यामुळे मी अधूनमधून असं करत असते.
आता जेव्हापासून हे चॉपर घेतलेलं आहे तेव्हापासून असं त्याला चॉप करायला खूप आवडतं. त्यामुळे मग जेव्हा केव्हा मला काही असं बारीक करायचं असलं की मग तो म्हणतो, मम्मा मला सांगत जा, मग तो सुद्धा करतो. माझ्याकडे ज्या पोळ्या होत्या, ज्या की बऱ्याच वेळा असं होतं की सकाळच्या पोळ्या संध्याकाळी राहतात किंवा संध्याकाळच्या पोळ्या सकाळी तरी उरतातच. त्यामुळे मग भरपूर अशा पोळ्या आपल्याकडे असल्या की मग बऱ्याच वेळेस आपण त्याचा तिखट चिवडा करतो किंवा मग गोड लाडूसुद्धा त्याचे खूप छान होतात. पण अगदीच पोळ्या जास्त वाळलेल्या असल्या की मग ते सुद्धा खायला चांगले नाही लागत. त्यामुळे मग अशा जास्त पोळ्या वाळल्या की मग आम्ही त्याचा असा पदार्थ बनवतो. तर ह्या पोळ्या ज्या आहेत त्या 1-2 दिवसांच्या आहे, म्हणजे 2 दिवस छान अशा उन्हात त्याला कळकळ वाळवून घेतल्या. त्यानंतर मग अशा एका कढईमध्ये मी त्याला तळून घेतल्या. आता कढई ठेवल्यानंतर मला लक्षात आलं की आपण अशी पसरट कढई ठेवायला हवी होती, कारण आता याच्यामध्ये तळायला किती जड जातं हे तुम्हाला दिसतच असेल. तर अशा ह्या सगळ्या पोळ्या मी तळून घेतल्या. रोज एवढ्या पोळ्या माझ्याकडे उरत नाही, रोजची अर्धी किंवा 1 पोळी राहते. पण मग 1-2 दिवसापूर्वी पोळ्या भरपूर प्रमाणात टाकल्या होत्या आणि त्यानंतर मुलांनीसुद्धा जेवण थोडं कमीच केलं, म्हणून मग त्या 4-5 पोळ्या इतक्या उरल्या. त्यामुळे मग मी त्या अशा वाळू घातल्या आणि त्यानंतर त्या 1-2 दिवसानंतर मग मी तळून घेते. आणि ह्या ज्या तळलेल्या पोळ्या आहेत तर ह्या पुढच्या 5 ते 6 दिवसापर्यंतसुद्धा खूप छान राहतात आणि तशाच खायलासुद्धा खूप भारी वाटतात. म्हणून मग मी अशी 1-2 जरी पोळी असली की मग ती तळून घेते, म्हणजे मग रिकाम्या वेळात ती खाल्ल्या जाते. तर आता पोळ्या तर मी तळून घेतल्या आणि त्यानंतर मग थोडा वेळ थांबून घेतलं, कारण चहा वगैरे घ्यायचा होता. म्हणून म्हटलं आता नंतरच करते, काही उशीर झालेला नव्हता आणि मुलांनासुद्धा एवढं जेवायचं नव्हतं. त्यामुळे मग बाकीचं नंतर करायचं होतं आणि दिवा वगैरेसुद्धा लावायचा होता. पण इथे याचं झाडांसोबत खेळणं चालू होतं, म्हणून म्हटलं त्याला चहा आम्ही छान असा दारातच लावलेला आहे आणि कधी ताजा ताजा घेता येतो आणि असा ताजा गवती चहा चहामध्ये घातला ना की चहा खूप भारी आणि टेस्टी लागतो. त्यामुळे मग आम्ही 1-2 पानंच सकाळी आणि संध्याकाळी तोडतो. जास्तसुद्धा तोडून ठेवली की त्याची चव जाते आणि पाहिजे तेवढा त्याचा वास आपल्या चहामध्ये उतरत नाही. त्यामुळे मग असे वेळेवर 1-2 पानं मी ते तोडून घेते. त्यानंतर आता माझा छान असा कडक चहा इथे उकळला होता आणि मग चहासोबत बिस्किट तर पाहिजेच. पण सध्या आम्ही बिस्किट वगैरे खात नाही आणि हे असे टोस्ट वगैरे आम्ही आणतो. तर हे मी गव्हापासून बनवलेले टोस्ट आहे. तर भरपूर ठिकाणी शोधल्यानंतर हे मला मिळाले होते. त्यामुळे मग सकाळ संध्याकाळ 1-2 का होईना हे लागतातच. मग छान असा चहा घेतला आणि त्यानंतर जे बटाटे उकळून झाले होते ना, तर ते सोलायला घेतले आणि छानपैकी सगळे बटाटे सोलून घेतले. त्यानंतर त्याला कट करून घेतले, कारण आता जशी आपण बटाट्याची चटणी करतो तशीच पण जरा मॅश करून करायची होती. पोळ्या आपण भाजलेल्या होत्या ना, तर त्या पोळ्यांवरती ही बटाट्याची चटणी जी आहे तर ती लावायची होती. त्यामुळे अगदी बारीक छान अशी बटाट्याची चटणी बनवायची होती. म्हणून मग मी फोडणीसाठी तीच कढई घेतली, कारण ही लोखंडाची कढई आहे आणि त्यामुळे रात्रभर जरी ती तशीच ठेवली की मग त्याला खूप आजूबाजूने किंवा आतून खूप तेलकट होते आणि घासायला तेवढीच जळ जाते. त्यामुळे मग असं गरम गरम तेव्हाच त्याच्यामध्ये काहीतरी बनवलं आणि गरम गरम कढई घासली की ती लगेच निघते आणि आपल्याला जास्त वेळ ते घासत बसावं लागत नाही. त्यामुळे मग याच कढईमध्ये मी भाजी फोडणीला घातली आणि छान अशी भाजी फोडणीला दिली. त्यानंतर मग संध्याकाळी दिवा वगैरे लावून घ्यायचा होता, तर त्यासाठी आम्ही इथे बसायला छान असं आसन घेतलं. माझ्या मुलाला असं काहीतरी करायचं म्हटलं ना की तो आवडीने करतो. त्यामुळे मग त्यालाच मी आसन घालायला लावलं आणि तो त्याच्या आसनावरती बसला. त्यानंतर मग दिवे वगैरे लावायला घेतली. तर दिव्यांमध्ये वाती मी आधीच घालून ठेवते, कारण बऱ्याच वेळा मी माझ्या मुलीलाच दिवे लावायला सांगते. त्यामुळे मग दिव्यामध्ये वातीसुद्धा घालून ठेवाव्या लागतात आणि तेलसुद्धा ओतून ठेवावं लागतं. तिला दिवा वगैरे लावायचा आणि त्यानंतर तो बाहेर ठेवायचं, एवढं काम असतं. पण काल आम्हीच छान असे दिवे लावायला घेतले आणि त्यानंतर मग सगळ्या दिव्यांमध्ये तेल घालून घेतलं, वाती वगैरे टाकून घेतल्या आणि त्यानंतर शुभम करोती म्हणायचं म्हणून मी सिद्धांशला सांगत होते, पण त्याचं काहीतरी वेगळंच बोलणं सुरू होतं. असं काही करत असलो की मग मुलं स्कूलमधल्याच गोष्टी सांगतील किंवा मग वेगळ्याच कोणत्या तरी गोष्टी त्या सांगायला लागतात किंवा मग एखादी गोष्ट फार जुनी असते की जे आपल्यालासुद्धा लक्षात नसते, ती गोष्ट त्यांना आठवते आणि ती ते सांगत बसतात. त्याचं असंच काहीतरी चाललं होतं, कितीतरी जुनी गोष्ट त्याला आठवली आणि तीच तो सांगत होता. त्यानंतर मग आम्ही दिवे वगैरे लावायला घेतले आणि कुलदेवीची जी मूर्ती आहे तर त्याला मी रोजच हळदी आणि कुंकू लावते. तर देवीची आधी पूजा करून घेतली, हळदी कुंकू लावून घेतला आणि त्यानंतर दिवे वगैरे लावून घेतले
आणि दिवे असे बाहेर त्याला मी ठेवायला सांगितले, तर दिवा घेऊन तो दोन्ही ठिकाणी ठेवायला जात होता. पण हवा एवढी होती की दिवे हवेने राहतच नव्हते. त्यामुळे जवळपास 1-2 वेळा दिवा जो आहे तो हवेमुळं विझला आणि त्यानंतर आम्ही परत मग तो लावून घेतला. आणि इथे बाहेर तर भरपूर हवा येते. जरी दिवा या दिव्याच्या छोट्या स्टँडमध्ये ठेवलेला असला तरी आजूबाजूने त्याला छोटे छोटे होल आहे, त्यामुळे मग त्यातून हवा जातेच आणि दिवे लगेच विझून जातात. पण तरी देखील आम्ही दिव्याची वात जी आहे ती थोडी मोठी केली आणि त्यानंतर दिवा लावून घेतला आणि मग शुभम करोती म्हणायचं होतं. पण याचं सगळीकडे लक्ष असतं. बाजूला ज्या आजी आहे तर त्यांच्यासोबत त्याच्या गप्पा चालल्या होत्या आणि त्यानंतर मग तो असं बोलून झाल्यानंतर मग तो शुभम करोती म्हणायला बसला. छत्रपती दिवाजयम आरोग्यम भक्ती नमस्ते दिव्या दिव्या दीपकार कानी कुंदर मोती हार दिव्याना पाऊल आमचे नमस्कार सर्व देवापाशी मोती हार जाते हाताने. असं थोडंसं मागे पुढे करत त्याचं शुभम करोती नेहमी म्हणणं चालू असतं. पण आता बऱ्यापैकी खूप छान प्रकारे तो शुभम करोती म्हणतो. त्याची संध्याकाळची प्रार्थना वगैरे करून झाली, त्यानंतर मग त्याला खाली जायचं होतं खेळायला, त्यासाठी तो गेला. नंतर मग मला इथे दही लावायचं होतं, तर त्यासाठी मी तयारी केली. कारण मग नंतर रात्रीचं जेवण वगैरे असतात आणि सगळी आवरावर करायची असते. तिच्या जेवणानंतर सुद्धा घरं वगैरे परत झाडून घ्यावे लागतात, कारण बराचसा कचरा घरामध्ये जमा होतो आणि भांडी वगैरे सुद्धा व्यवस्थित लावून ठेवावी लागतात, कारण मग सकाळी जास्त धावपळ होत नाही म्हणून. मग ही काही छोटी छोटी कामं असतात, ही रात्रीच केली की मग सकाळी आपल्याला फार काही उशीरसुद्धा होत नाही आणि सगळी कामं अगदी वेळच्या वेळेवर होतात. तर इथे दही वगैरे अगदी 1.5 ते 2 चम्मच मी दुधामध्ये घालते आणि त्यानंतर छान असं घट्टसर दही आपलं सकाळपर्यंत तयार होतं. आता दही वगैरे लावून झालं त्यानंतर मी ते माठाखाली ठेवलं, कारण गरम होतं सध्या आणि गरमीमुळं दही जे आहे ते भरपूर आंबट होतं. म्हणून मग असं थंड जागेवरती ठेवलं की मग जेव्हा होईल तेव्हा ते जास्त आंबट होत नाही, अगदी कमी प्रमाणात आमखरं होतं. आता अशी संध्याकाळची अगदी छोटी छोटी 5 ते 10 मिनिटांची कामं असतात, पण सगळी कामं करायचं म्हटलं की मग आपल्याला खूप वेळ जातो आणि त्याच्या वेळेस असं काही करायचं असलं ना की मग निवांत वेळ हवा असतो आणि संध्याकाळी करायचं म्हटलं की तेव्हासुद्धा जरा वेळ निवांतच हवा असतो. म्हणून मग जेवणाच्या आधी असं काही स्वच्छता करायची असेल किंवा एखादा कोपरा घराचा साफ करायचा असेल तर तो मी करते. बरेच दिवस झाले फ्रीजसुद्धा स्वच्छ केलं नव्हतं. आता आतून तर फार काही खराब होत नाही, कारण अगदी मोजक्या वस्तू मी फ्रीजमध्ये ठेवते. भाज्यासुद्धा जेवढ्या लागतील तेवढ्याच आणते आणि दूध दही बस एवढंच असतं. बाकी काही जास्त मैदा वगैरे किंवा इतर काही पीठ जसं आपण फ्रीजमध्ये ठेवतो ते मी ठेवत नाही. त्यामुळे बऱ्यापैकी फ्रीज जे आहे ते रिकामं असतं आणि मग ते फार काही घाणसुद्धा होत नाही, म्हणून मग नेहमी नेहमी पुसायची गरजसुद्धा पडत नाही. पण बाहेरून ते खूप खराब होतं, कारण मुलं येता जाता फ्रीज उघडतात आणि काहीतरी असेल म्हणून मग ते फ्रीज उघडणं चालू असतं. तसं फ्रीजमध्ये जास्त काहीच नसतं, पण तरी देखील त्यांना ते बघायचं असतं. त्यामुळे त्यांचं सतत फ्रीज उघडणं चालूच असतं, म्हणून मग ते असं नेहमी खराब होतं. आणि चिकट हात असेल किंवा चॉकलेटचे वगैरे हात असतील तर ते फ्रीजला लागले की मग ते आणखीनच घाण दिसतं. म्हणून मग असं 3ऱ्या-4थ्या दिवशी हे सगळं स्वच्छ करावं लागतं. आता इथे हा सुद्धा अगदी 3ऱ्या-4थ्या दिवशी पुसून घ्यावा लागतो, कारण इथे मुलं हँडवॉश वगैरे करतात, त्यामुळे सुद्धा तो भरपूर खराब होतो. आणि आता तुम्हाला इथे दिसत असेल खालचा जो कलर आहे तो सुद्धा निघून गेला आणि भिंतीमध्ये पाणी साचल्यामुळे आजूबाजूचा जो भाग असेल किंवा जो काचेचा भाग आहे तर आतल्या भागात सुद्धा पाणी गेल्यामुळे त्याचा जो मधला भाग आहे तो बऱ्यापैकी असा काळा झालेला आहे आणि आजूबाजूला सुद्धा पाणी गेल्याचं दिसून येतं. त्यामुळे बाकी सगळा स्पेस जो आहे तो खूप खराब दिसतो आणि आपण असं कितीही काच पुसला किंवा कोणत्याही वस्तू किती जरी आपण स्वच्छ केल्या तरी देखील मग त्या मुळातच खराब असल्यामुळे एखादा कोपरा असा खराब दिसतोच. तर बेसिन वगैरे छान स्वच्छ करायचं होतं, त्यामुळे मग आधी ग्लास वगैरे पुसून घेतला. त्यानंतर किचनच्या ज्या ट्रॉल्या आहेत त्यासुद्धा मी पुसायला घेतल्या. आता ह्या ट्रॉल्या 3ऱ्या-4थ्या दिवशीच मी पुसते किंवा फार फार तर आठवड्याभरातून एखाद्या वेळेस पुसाव्या लागतात, कारण यातल्या ह्या बऱ्यापैकी थोड्या काळपट कलरमध्ये जरी असल्या तरी अर्ध्या काळपट आणि अर्ध्या व्हाईट कलरमध्ये आहे, त्यामुळे मग त्या खूप खराब होतात आणि रोज त्याला काहीतरी स्वयंपाकाचा हात लागेल किंवा मग तेलाचा हात लागला ना की ते खराब होतात आणि मुलं तर तिथे गेल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही, त्यामुळे मग ते असं 3ऱ्या-4थ्या दिवशी पुसावं लागतं.
ते आधी पुसून घेतलं. त्यानंतर हे समोरच्या हॉलमधला जो ग्लास आहे तो सुद्धा पुसून घेतला. आता हे सगळ्या ज्या काचेच्या वस्तू आहे ना, तर त्या मी ठरवून विशेष दिवशी पुसून घेते. म्हणजे आता आज जर पुसलं तर मग 3-4 दिवसांनी लगेच त्याला परत पुसायला घेते. कारण काच आहे आणि तो खूप खराब होतो आणि खराब जरी होत नसला तरी धूळ तर त्याच्यावरती बसतेच आणि आपला एखाद्या तेलाचा किंवा खराब हात जर आपला त्याला लागला तर मग आणखीनच त्याच्यावरती काळपटपणा दिसून येतो आणि मग ते व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे मग असं सतत पुसावं लागतं. आता ह्या वस्तू दिसायला तरी छान वाटत असल्या तरी त्या नेहमी आपल्याला मेंटेन ठेवायला खूप जास्त मेहनत घ्यावी लागते. त्यामुळेच आपलं घर, आपल्या घरातील वस्तू किंवा किचन असेल, देवघर असेल, ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या खूप छान आणि सुंदर दिसतात आणि त्यासाठी आपल्याला नेहमी असा छोटासा प्रयत्न हा चालूच ठेवावा लागतो. आणि अशी जर स्वच्छता राहिली ना की मग घरात येणाऱ्या व्यक्तीलासुद्धा खूप छान वाटतं आणि आपल्यालासुद्धा फ्रेश वाटतं. तर चला आता सगळे घरातले जे काही ते काच असतील, ग्लास वगैरे असतील ते माझे पुसून झाले होते. त्यानंतर मग मुलांना आता भूक लागली होती, त्यांना खायचं होतं म्हणून मग मी हे करायला घेतलं. तर आता इथे ह्या ज्या पोळ्या आपण तळून घेतल्या होत्या ना, तर त्या पोळ्यांवरती जी बटाट्याची चटणी तयार करून घेतली ती मी टाकून घेणार होते आणि त्यानंतर त्याच्यावरती छान असं बारीक चॉप केलेले कांदा आणि टोमॅटो ते मी त्याच्यावर टाकून घेतले. त्यानंतर बारीक कोथिंबीर आणि चाट मसाला, काळा मसाला, आपलं मीठ आणि बारीक शेव मी त्याच्यावरती घातली. त्यानंतर आताच 1-2 दिवसांमध्ये मी ही चटणी बनवली होती चिंचेची आणि गुळाची. तर ही चटणी मी नेहमी आठवड्याभर पुरेल एवढी बनवून ठेवते. कारण मुलांना ती नेहमी आवडते आणि जो जाम असेल किंवा मग जो टोमॅटो सॉस येतो तर त्यापेक्षा ही अशी चटणी खाल्लेली कधीही चांगली. म्हणून मग अशी चिंचेची आंबट गोड चटणी मी नेहमी मुलांसाठी बनवून ठेवते आणि कुठल्याही धिरड्यासोबत किंवा धपाट्यासोबत ती मुलं आवडीने खातात. तर आता हे मी छानपैकी बनवून घेतलं आणि त्यानंतर मुलांना ते खायला दिलं. तयार झालेलं आपला जो पदार्थ आहे तो असा काही दिसत होता आणि हा खायला तर खूप भारी टेस्टी लागतो. त्यामुळे मुलांना हे खायला खूप आवडतं आणि माझी मुलं याला पोळीचा पिझ्झा असं म्हणतात. त्यामुळे त्यांच्यासाठी मी असं पोळीचा पिझ्झा नेहमी अधूनमधून बनवते. असंच आपण ताज्या पोळ्यांचं सुद्धा बनवू शकतो. म्हणजे पोळ्या छान अशा खरपूस तव्यावरती भाजून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला जे जे हवं त्या सगळ्या भाज्या, पनीर किंवा चीज, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स हे सगळं घालून आपण अशा घरच्या घरी छान असा पिझ्झा पोळीचा तयार करू शकतो. जेणेकरून मैद्याचं काहीच मुलांच्या पोटामध्ये जाणार नाही. तर छान असं मुलांना ते खायला दिलं. त्यानंतर भांडी वगैरे भरपूर पडलेली होती. ती मी आधी घासायला घेतली आणि अशी तेलाची तुपकट भांडी असली ना की ती घासायला खूप जड जातात. त्यामुळे मग ती आधी मी स्वच्छ करून घेते. आता या वाटीमध्ये मी बरेच दिवस झाले तेल काढलेलं होतं आणि आता ती खूप तेलाने खराब झालेली होती म्हणून सगळ्यात आधी तिला घासून घेतली. तर आता तांब्या पितळीची भांडी मी अशी लिंबाने आणि मिठाने स्वच्छ करते. पण आता माझ्याकडे लिंबाचं जे लोणचं आहे ते भरपूर दिवसांचं आहे आणि भरपूर प्रमाणात लिंब आम्हाला मिळतात सुद्धा. त्यामुळे मग लिंबाचं लोणचं असं जास्त दिवसाचं असलं आणि ते थोडं खराब झालं की मग ते मी असं भांड्यांना लावायला काढते आणि माझ्याकडे जेवढी सगळी तांब्या पितळीची भांडी आहेत ती सगळी मी रोज आलटून पालटून 1-2 तरी वापरते आणि अशीच त्यांना घासून घेते. म्हणजे जरी खराब झालेली नसली तरी ती वापरते. परत स्वच्छ करून मग जागेवरती ठेवून देते. कारण मग ते दिसायलासुद्धा खूप छान दिसतात आणि नेहमी स्वच्छ करत राहिलं की मग सगळी भांडी एकदम चकचकीत दिसतात. त्यामुळे मग अशी सगळी भांडी मी नेहमी वापरत असते. तर आता भांडी वगैरे इथे घासून झाली आणि त्यानंतर मग बेसिन स्वच्छ करायचं होतं. आता ह्या सगळ्या जे कामं आहेत ते रात्रीच्या जेवणानंतर मी करते. जसं बेसिन वगैरे स्वच्छ करायचं असेल किंवा मग भांडी वगैरे घासायची असतील, ब्रश वगैरे जे काही स्वच्छ करायचे असतील ते मी रात्रीच्या जेवणानंतर करून ठेवते. म्हणजे मग दुसऱ्या दिवशी आपल्याला जास्त काही करायची गरज पडत नाही आणि रात्री कसं निवांत वेळ असतो. जेवणानंतर बराच वेळ रिकामं बसल्यापेक्षा किंवा मग TV वगैरे बघण्यापेक्षा मी असे कामं करून घेते. म्हणजे मग दुसऱ्या दिवशी जास्त धावपळ होत नाही. तर ही माझी आठवड्याभराची सगळी अशी कामं आहे की मग त्यातून एकदा ही कामं केली ना की पुढचा आठवडा आपला खूप छान जातो. आणि जेव्हा आपण सगळं घर स्वच्छ करत असतो किंवा डीप क्लिनिंग करतो त्यावेळेस हे सगळं आपल्याला करत बसावं लागत नाही. कारण हे नेहमी आपण स्वच्छ करतो. त्यामुळे सगळे घरातील तो प्रत्येक कोपरा किंवा प्रत्येक भांडं हे नेहमी स्वच्छ असतं आणि वर जरी घासलं तरी देखील ते स्वच्छ निघतं. फार काही जास्त घासत बसायची गरज नसते. आणि आता तसं जर आपण महिनाभर एखादं भांडं घासलंच नाही, तसंच ठेवलं की महिन्याभराने आपल्याला ते घासायला किती त्रास होतो आणि
ते भांडं निघतसुद्धा नाही. किती जरी घासलं तरी त्याला ते तेलकट किंवा तुपाचे हात लागलेले असतील, खराब झालेले हात लागलेले असतील, ते भांडं खूप खराब होतं. आणि असं खराब झालेलं भांडं असलं की ते घासायला म्हटल्यानंतर सुद्धा आपल्याला खूप कंटाळा येतो. म्हणून मग असं नेहमी स्वच्छता करत राहिलं की घर नेहमी स्वच्छ आणि टापटीप दिसतं. त्यामुळे मग असं घरातील प्रत्येक कोपरा जो आहे तो 3-3 दिवसाला मी स्वच्छ करते किंवा मग आठवड्याभरातून सुद्धा ही कामं जी आहे ती मी करते. आता गॅस ओटा तर आपण नेहमी पुसतो, पण कधीतरी असा एकदम छान सगळं पाणी वगैरे टाकून गॅस स्वच्छ केला ना की खूप छान वाटतं. नेहमी कसं आपण गॅस एखाद्या कपड्याने किंवा ओल्या कपड्याने किंवा मग नंतर कोरड्या कपड्याने पुसून घेतो, त्यामुळे फार काही तेवढा तो छान निघत नाही. पण असं जर छान असं घासणीने घासून घेतला, त्यानंतर त्याच्यावरती डायरेक्ट पाणी टाकून धुवून घेतलं की गॅस खूप छान निघतो आणि ओटासुद्धा स्वच्छ निघतो. म्हणून मग असं सगळं गॅस किंवा ओटा जो आहे तो मी अशाच प्रकारे स्वच्छ करते. आणि असं केलं ना की मग फार काही मच्छर वगैरे येत नाही, झुरळ वगैरे येत नाही. कारण सगळी स्वच्छता असली की मग मच्छरांना आणि झुरळांना यायला जागाच राहत नाही. आणि तसं बघितलं तर बेसिनच्या खालचा भाग जो असतो तर तिथे बऱ्यापैकी प्रमाणात मच्छरं येतात आणि ते बऱ्याच वेळा आपल्याला डसतातसुद्धा. पण असं जर आपण सगळी स्वच्छता ठेवली की मग त्यांची जे प्रमाण आहे ते थोडं कमी होतं आणि फार काही किडे वगैरे किंवा मच्छर जे आहे ते गॅस ओट्याजवळ फिरकतसुद्धा नाही. आणि त्यासोबतच बघा, आता लिक्विड मी भांड्यांसाठी वापरते, तर हे सुद्धा मी असं रात्रीच काढून ठेवते. मग याने काय होतं, दुसऱ्या दिवशी सकाळी मला लिक्विड परत काढावं लागत नाही. आणि याच्यामध्ये थोडं पाणी मी घालते, कारण बऱ्याच वेळा मुलं त्यांचे ते ताटं वगैरे घासतात, तर त्यामुळे ते भरपूर लिक्विड घेतात. आता त्यांना लक्षात येत नाही की आपण जास्त प्रमाणात घेतो. म्हणून मग अशासाठी मग मी याच्यामध्ये थोडं पाणी घालते, म्हणजे काय होतं, लिक्विड थोडं कमी वापरलं जातं. आणि त्यानंतर मग अशी लिक्विडची बॉटलसुद्धा व्यवस्थित घासून घेते, कारण त्याच्यावरती सुद्धा थोडेफार आपल्या खराब हात लागलेले असतात आणि ते मग खराब झालेलं असतं, म्हणून ते सुद्धा स्वच्छ करून घेते. त्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा लिक्विड संपलेलं असलं ना की मग ते सुद्धा भरून ठेवते. आता ही सगळी आठवड्याभराची कामं एकदा केली की परत दुसऱ्या वेळेस आठवड्यामध्ये ते सगळी कामं बरोबर त्याच दिवशी करायला. त्यामुळे मग येणारा पुढचा आठवडा आपण छान असं निवांत असतो आणि फार काही कामं आपल्याला नसतात. रोजचा स्वयंपाक वगैरे केला, छान असा गॅस ओटा पुसला की अगदी थोड्या वेळात आपला गॅस ओटा चकचकीत दिसतो. सगळी भांडी, सगळ्या वस्तू जिथल्या तिथे दिसतात. आता हे जे माझ्याकडे चहा साखरेचे डबे आहे ना, हे खूप दिवसांचे आहे आणि आता सगळी भांडी मी जवळपास थोडे का होईना नवीन घेते. ही भांडी थोडीफार खराब झालेली आहे आणि त्यासोबत हे एक मनी प्लांट आहे, तर याचंसुद्धा आता बहुतेक किचन ओट्यावरती असेल म्हणून खराब होत असेल, पण बाहेरचे जे मनी प्लांट आहे ते अगदी खूप छान आणि सुंदर मस्त त्यांची वाढ होते. पण हा काय माहिती खराबच होतो. प्रत्येक 8 दिवसाला याच्यामधलं पाणी जे आहे आणि जे प्लांट आहे ते सुद्धा बदलवत राहावं लागतं. तर चला, असा होता आजचा ब्लॉग. आणि रात्रीच्या जेवणानंतर अशी सगळी मी गॅस ओट्याची किचनची स्वच्छता करते, जेणेकरून मग पुढचा आठवडा छान असा माझा जातो आणि फार काही क्लिनिंग करायची गरज पडत नाही. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. चला तर मग परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.